नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय तुम्ही 10वीची परीक्षा देत आहे आणि तुम्हाला 90+ % घ्यायचे आहे, 90% वर तुम्हाला पर्सेंटेज घ्यायचे आहे, तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। UCC क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी प्रोफेसर उद्धव जंगले। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत की तुम्ही नोव्हेंबरपासून सुरुवात करून फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तुमच्या एक्झामपर्यंत कशा पद्धतीने अभ्यास तुम्हाला करावा लागेल, जेणेकरून तुमचं जे चांगले मार्क्स घेण्याचं गोल आहे, 90+ % घेण्याचं गोल आहे, जे ते तुम्ही अचीव करू शकतात। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंथ वाईज स्ट्रॅटेजीज, मंथ वाईज तुम्हाला काय करावं लागेल ह्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर तुमचं जे गोल आहे ते आहे 90%चं समजा, तर यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील, कन्सिस्टंट रिव्हिजन करावे लागतील। म्हणजे फक्त अभ्यास करून चालणार नाही, कारण की सिलेबस खूप वास्ट आहे, 6-7 सब्जेक्टचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर याला रिव्हिजन फार गरजेचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक्झाममध्ये एक्सप्रेस करायचं आहे, आपल्याला हे एक्झाममध्ये लिहायचं आहे, तर आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस लागणार आहे आणि आपल्याला टाईम मॅनेजमेंट लागणार आहे, कारण की प्रत्येक पेपरला आपल्याला 3 तासाचा 2 तासाचा वेळ आहे। तर आपला पेपर त्या 3 तासात किंवा त्या 2 तासात व्यवस्थितपणे सगळ्या प्रकारे लिहून झाला पाहिजे। यासाठी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट गरजेचं आहे। ज्यावेळेस तुमच्याकडे या चारही गोष्टी असतील, कोणकोणत्या? कन्सेप्ट क्लॅरिटी, कन्सिस्टंट रिव्हिजन, रायटिंग प्रॅक्टिस आणि टाईम मॅनेजमेंट, तर तुमचा जो स्कोर आहे, तुमचं जे टार्गेट आहे 90+% घेण्याचं, हे इझिली अचीव होऊ शकतं। तर मित्रांनो, आजपासून जर आपण बघितलं, नोव्हेंबर महिना आता सुरू होतोय, नोव्हेंबरपासून तर फेब्रुवारी अर्धा समजा, तर कंप्लीट मंथ जर आपण बघितले तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 कंप्लीट मंथ आपल्याकडे आहे। आणि जर तुम्हाला 90+% घ्यायचे आहे, तर तुम्हाला दररोज कमीत कमी 4 ते 6 तास अभ्यास करावा लागेल। तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय देणार आहोत, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंथ बाय मंथ प्लॅन देणार आहोत की 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये तुम्हाला काय कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील की जेणेकरून तुमचा स्कोर जो आहे तो 90+% येईल। तर आपण सगळ्यात पहिले बघूया नोव्हेंबरचं टार्गेट काय असलं पाहिजे आपलं। तर बघा, आत्ता एक्झामचा टाइम टेबल आला आहे, एक्झामच्या डेट आपल्याकडे आलं आहे आणि आत्ता एक्झामचं टेन्शन किंवा एक्झामची जी तयारी आहे ती सुरू करण्याचं मन बऱ्याच विद्यार्थ्यांचं होत असतं। आतापर्यंत कोणीही सिरियसली अभ्यास केलेला नसतो किंवा एक्झामच्या दृष्टीने आपण अभ्यास करत नाही पाहिजे तेवढा। तर नोव्हेंबरमध्ये तुमचं गोल असलं पाहिजे, तर आपला जो एंटायर सिलेबस आहे शिकवून झालेला तो कंप्लीट करणे। म्हणजे आता शिकवलं आहे, आता काही चॅप्टर बघा, शाळा सुरू झाल्या जूनमध्ये, तर काही चॅप्टर तुमचे जूनमध्ये शिकवून झालेले आहे स्कूल्समध्ये। तर हे चॅप्टर्स जे आता जूनमध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये शिकवलेले आहेत, तर हे चॅप्टर आपण विसरलेले असतो किंवा आपल्याला ते कळालेले नसतात किंवा आपण त्याचा अभ्यास केलेला नसतो। तर नोव्हेंबरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण शिकवलेला सिलेबस कंप्लीट अंडरस्टँडिंग करायचं आहे, त्याला पूर्ण समजून घ्यायचं आहे, त्याला पूर्ण त्याचा अभ्यास करायचा आहे। आणि आपल्याला फक्त रीडिंग नाही करायची। आता बरेच जण अभ्यास करायचं म्हणजे काय करतात, रीडिंग करतात आणि म्हणतात की एक्झाममध्ये आम्ही वाचलं होतं पण आम्हाला चांगले मार्क्स आले नाही, तर असं करून नाही चालणार। तर आपल्याला कन्सेप्टवर फोकस करावा लागणार आहे। सायन्स, मॅथ्स सारखे सब्जेक्ट आहे, त्याच्या कन्सेप्च्युअल अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे। तर सगळ्यात पहिले आपण बघूया, नोव्हेंबरमध्ये आपण बघितलं काय करायचं आहे, तर नोव्हेंबरमध्ये आपल्याला पूर्ण सिलेबसचा अभ्यास करायचा आहे, पूर्ण सिलेबसच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे। तर सायन्सचा जर विचार केला आपण, तुम्ही जर स्टेट बोर्डला असेल तर सायन्स 1 आणि सायन्स 2 असे 2 पार्ट तुम्हाला आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण चॅप्टर लाईन बाय लाईन, एक चॅप्टर तुम्हाला रीड करायचं आहे तुमच्या टेक्स्ट बुकमधून। जे इम्पॉर्टंट डेफिनेशन असतील त्याला हायलाईट करायचं आहे किंवा अंडरलाईन करायचे। जे इम्पॉर्टंट लॉज आहे, फॉर्म्युले आहे, फिजिक्सचे डेफिनेशन्स आहे, याची एक नोटबुक बनवायची तुम्हाला, फॉर्म्युले आणि डेफिनेशनची। म्हणजे तुमचे जे 1 मार्काचे क्वेश्चन्स असतात ना, ते तुमचे काय होऊन जातील, स्ट्रॉंग होऊन जातील। मॅथचं तुम्हाला काय करायचं आहे, मॅथमध्ये मॅथ 1 आणि मॅथ 2 आहे तुम्हाला। तर टेक्स्ट बुकमध्ये म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये जेवढे काही क्वेश्चन्स आहेत त्याची सगळ्यांची प्रॅक्टिस करायची आहे आणि काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे। तुमच्याकडे डायजेस्ट असतील, फॉर एक्झाम्पल नवनीत, टार्गेट, वेगवेगळ्या पब्लिकेशनचे डायजेस्ट तुम्ही यूज करू शकतात। तर जो चॅप्टर तुम्ही केला आहे त्याचे एक्स्ट्रा क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे। इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत ह्या ज्या लँग्वेजेस आहे तुमच्या, तर तुम्हाला याची ग्रामरची प्रॅक्टिस करायची आहे। रायटिंग स्किल, जसं की लेटर असेल, एसेज असतील, स्पीच असेल, डायलॉग रायटिंग असेल, असं तुम्हाला लर्न करायचं आहे। चांगल्या प्रकारे लिहून याची सराव करायचा आहे। आणि हिस्ट्री आणि जिओग्राफी जे सब्जेक्ट आहे त्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट्स, इम्पॉर्टंट इव्हेंट्स, एखादी महायुद्ध असेल ते का झालं, कशामुळे झालं, त्याचे इफेक्ट्स काय झाले, इयर्स कोणत्या वर्षामध्ये काय झालं, ठीक आहे। मॅप आहे जिओग्राफीचे, ते मॅप तुम्हाला काय करावं लागतील, त्याची प्रॅक्टिस करावं लागेल। तर ही झाली सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी। आता आपण बघूया प्लॅन कसा करायला पाहिजे। 2 सब्जेक्ट्स पर डे। आता इथं तुम्ही जर ॲव्हरेज स्टुडंट असाल, जर तुम्हाला आत्तापर्यंत जास्त अभ्यासाची सवय नसेल तर 2 सब्जेक्ट, पण तुम्ही जर एक चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत अभ्यास केलेला असेल, तुमच्याकडून 4 ते 6 तास प्रॉपर वेळ मॅनेज होत असेल, तर तुम्ही 3 सब्जेक्ट पर डे घेऊ शकतात। काय, 3 सब्जेक्टसुद्धा तुम्ही घेऊ शकतात, 3 सब्जेक्ट पर डे। आता 3 सब्जेक्ट पर डे घेताना काय करायचं, मॅथ एक तुम्ही घ्यायचा, सायन्स एक तुम्ही घ्यायचा आणि याच्यासोबत तुम्ही SST म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी किंवा मराठी किंवा हिंदी अशी कोणतीही लँग्वेज तुम्ही घेऊ शकतात।
आणि याला तुम्ही 1-1 तास वेळ द्या किंवा 1.5-1.5 तास वेळ द्या किंवा याचं एक टार्गेट ठेवा. मॅथचा एक चॅप्टर मला आज करायचा आहे, सायन्सचा एक चॅप्टर मला आज करायचा आहे आणि SST मराठी हिंदीपैकी कोणता तरी एक चॅप्टर मला आज करायचा आहे. अशा टार्गेटने जर तुम्ही गेले तर हे तुमचं इझिली आणि कोणत्याही प्रकारचा लोड न येता, अवघड न जाता, बघा मुलांना यश जे मिळतं ते एका स्टेप्सने मिळतं. एकदम तुम्ही डोंगर चढू नाही शकत, एका पावलांनी आपल्याला अंतर कापावं लागतं. तसं या छोट्या छोट्या स्टेप्सने आपल्याला जावं लागणार आहे. 4 ते 6 तासाचा तुम्ही रुटीन तुमच्या वेळेनुसार बनवू शकतात. हे झालं नोव्हेंबरमध्ये. म्हणजे बघा नोव्हेंबरमध्ये तुम्ही जर आता असं याला असं केलं की समजा फॉर एक्झाम्पल नोव्हेंबरमध्ये 30 डेज आहे, 30 डेजपैकी आपण जर 26 पकडले म्हणजे 4 संडे जे आहेत, संडे तुम्ही रिव्हिजनसाठी ठेवा. काय करा, रिव्हिजन. संडेला फक्त रिव्हिजन करायची, रिव्हिजन. म्हणजे 26 डे जर तुम्ही पकडले तर 26 डेला पर डेला जर तुम्ही 3 चॅप्टर करत असाल सायन्स मॅथचा आणि एक बाकी सब्जेक्टचा, तर 26 × 3 जर तुम्ही केले तर बघा तुमचे 78 चॅप्टर 26 डेमध्ये झालेले असतील. म्हणजे एका वीकमध्ये तुमचे जवळपास 6 × 3 म्हणजे जवळपास 18 चॅप्टर झालेले असेल एका वीकमध्ये. आणि संडेला काय करायचं, ते जे चॅप्टर झालेले आहेत त्याला रिव्हिजन द्यायची, छोट्या छोट्या टेस्ट किंवा छोटी रायटिंग प्रॅक्टिस करायची. हे सगळं आपल्याला करायचं आहे नोव्हेंबरमध्ये. तर नोव्हेंबरचं आपलं मित्रांनो एकच टार्गेट. नोव्हेंबरचं काय टार्गेट आहे आपलं, तर पूर्ण सिलेबस कंप्लीट करणे सगळ्या सब्जेक्टचा. त्यानंतर मग डिसेंबर आता काय कशासाठी आहे तर आपण बघितलं नोव्हेंबरमध्ये आपण पूर्ण अभ्यास केला, तर आता आपल्याला डिसेंबरमध्ये काय करायची, प्रॅक्टिस करायची आहे. आणि ॲप्लिकेशन मंथ आहे हा. म्हणजे काय तर तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याला आणखी स्ट्रेंथ त्याची वाढवायची आहे. तुमची जी रायटिंग स्पीड आहे ती आता वाढवायची आहे. तर आपलं बघा डिसेंबरमध्ये आपण काय करूयात, तर डिसेंबरमध्ये आपण PYQ सॉल्व्ह करू शकतात तुम्ही. मॉडेल क्वेश्चन पेपर असतात ते सॉल्व्ह करू शकतात. सेल्फ टेस्ट फुल चॅप्टर वाईज आता तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याला तुम्ही चॅप्टर वाईज टेस्ट सॉल्व्ह करू शकतात. मग तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट्समध्ये डाऊट येत आहे किंवा कोणत्या पॉईंट्समध्ये तुम्हाला अडचण येत आहे, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला अवघड जात आहे. म्हणजे नोव्हेंबरमध्ये केलेला अभ्यास आपण किती केला हे टेस्ट करण्याचा जो आहे तो डिसेंबर मंथ आहे आपला. डिसेंबरमध्ये आपल्याला टेस्ट करायचं आहे की आपण जो अभ्यास केला तो किती केला, आपण कुठं कमी पडतोय आणि जिथं कमी पडतोय तिथं आपल्याला इम्प्रूव्ह व्हायचा महिना जो आहे तो आहे डिसेंबर. परफेक्ट आन्सर प्रेझेंटेशन, आन्सर लिहित असताना त्याची हेडिंग, अंडरलाईन्स, हँडरायटिंग चांगली काढणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिसेंबरमध्ये करायच्या आहे. ग्रामरचे रूल्स आहे काही किंवा डायग्राम्स आहे सायन्सच्या, मॅप्स आहे जिओग्राफीचे, हे सगळं करण्याचा जो टाईम आहे तो आहे आपला डिसेंबर. त्याच्यानंतर आहे जानेवारीमध्ये काय करायचं आपल्याला, तर रिव्हिजन प्लस मॉक टेस्ट मंथ. आता आपण सगळा सिलेबस अभ्यास केलेला आहे पण रिव्हिजन जर मात्र केली नाही तर आपण सगळं पुन्हा विसरून जाणार आहे. तर जानेवारीमध्ये काय करायचं आपल्याला, एक रिव्हिजन चालू ठेवायची. म्हणजे एका चॅप्टरच्या रिव्हिजनला फार तर 10 ते 15 मिनिटं तुम्हाला वेळ लागेल. तर जानेवारीमध्ये तुम्हाला सुरू ठेवायची रिव्हिजन. मग जानेवारीमध्ये काय केलं पाहिजे, ज्या तुम्ही नोट्सबुक बनवलेल्या आहे, तुम्ही एक्सरसाइज लिहिलेले असतील, तुम्ही फॉर्म्युले लिहिलेले असतील, तुम्ही डायग्राम काढलेले असतील, तुम्ही शॉर्ट नोट्स, डेफिनेशन्स जे काही लिहिलेलं असेल त्या नोटबुक असतील किंवा डायजेस्ट असतील, याच्यामधून तुम्हाला सगळं रिव्हिजन करायचं. आता टेक्स्टबुक जास्त वाचायचं नाही आहे, कारण की टेक्स्टबुकमधून जर तुम्ही वाचलं तर ते टाईम कन्झ्युमिंग असणार आहे. तर तुमच्या नोटबुक आणि तुम्ही काढलेल्या नोट्स याच्यामधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचे. बोर्ड पॅटर्नचे जे प्रॅक्टिस पेपर आहे, PYQs तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही घेऊ शकतात, मॉडेल पेपर तुम्ही घेऊ शकतात. तर हे पेपर तुम्हाला आता जानेवारीमध्ये सॉल्व्ह करायचे आहे. टाईम मॅनेजमेंटने सॉल्व्ह करायचे, विशेष म्हणजे टाईम लावून सॉल्व्ह करायचे आहे. जे तुमचे वीक टॉपिक्स राहिलेले आहे त्याला तुम्हाला नोट करायचं आहे आणि त्यांना पुन्हा अभ्यास करायचा आहे. जे थोडेसे वीक राहिले तुमचे, एखादा म्हणजे अभ्यास केला तुम्ही पण एखादा पॉईंट तुम्हाला वीक वाटतोय तर त्याला रिव्हिजन तुम्हाला या मंथमध्ये करायचं आहे. मॉर्निंग टाईम जो आहे तो टफ सब्जेक्टसाठी ठेवायचा आहे, कारण मॉर्निंग टाईम थोडासा फ्री असतो, आपलं माइंड थोडासा फ्रेश असतो. तर जे अवघड वाटतं ते मॉर्निंगला करा आणि इव्हिनिंगला तुम्ही रिव्हिजन करा, ठीक आहे नाही. त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स, फॉर्म्युला, डेफिनेशन, इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यासाठी तुम्ही एक बुक बनवा आणि त्याच्यावर जास्त फोकस करा. आणि फेब्रुवारी जो आहे तर फेब्रुवारी पूर्ण महिना आपला नाही आहे, तर 17 फेब्रुवारी 15 फेब्रुवारीपासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे. तर हा आहे स्कोर बुस्टर मंथ. फेब्रुवारी इज द स्कोर बुस्टर मंथ. तर फेब्रुवारीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एंटायर सिलेबस, पूर्ण सिलेबस 2 ते 3 वेळा रिव्हिजन करायचं आहे. मॅक्झिमम क्वेश्चन पेपर तुम्हाला बोर्ड पॅटर्नचे सॉल्व्ह करायचे आहे. आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला तुमची स्पीड, तुमचं नीटनेस, म्हणजे तुम्ही आन्सर शीट लिहिताना किती चांगल्या पद्धतीने लिहित आहे, तुमची उत्तर लिहायची ॲक्युरसी, ह्या 3 गोष्टींवर तुम्हाला फोकस करायचा आहे. स्पीड, नीटनेस आणि ॲक्युरसी. आणि जे नवीन टॉपिक्स आहे, एखादा नवीन टॉपिक आला, मी हा केलाच नाही, तर हा बिलकुल तुम्हाला फेब्रुवारीमध्ये करायचं नाही आहे, त्याला जास्त वेळ त्याला घालवायचं नाही. आणि फेब्रुवारीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला झोप प्रॉपरली घ्यायची आहे, चांगलं हेल्दी प्रकारचं खायचं आहे आणि शांत राहायचं आहे. झोप व्यवस्थित झाली, चांगल्या प्रकारे काढलं तर एक्झामच्या वेळेस तुम्हाला कोणताही आजार, कोणतंही टेन्शन राहणार नाही
आणि या वेने जर तुम्ही गेले मित्रांनो नोव्हेंबरपासून डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, तर अशा वेने मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स तुम्ही प्रत्येक सब्जेक्टमध्ये मिळवू शकणार आहे. आता आपण बघूया सब्जेक्ट वाईज ज्या टिप्स आहे की तुम्ही सायन्सचा अभ्यास कसा करायला पाहिजे, मॅथ्सचं काय करायला पाहिजे, तर हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा सगळ्यात पहिला आहे सायन्स. तर सायन्समध्ये जे आहेत डेफिनेशन्स, 1 मार्काला 2 मार्काला डेफिनेशन येतात. फॉर्म्युलेज, डायग्राम्स या खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या डेफिनेशन, सगळे फॉर्म्युले, सगळ्या डायग्राम्स तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचे आहे. त्यानंतर 3 मार्क्सचे क्वेश्चन्स जे आहेत, रिझनिंग क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत. लॉज जे आहेत सगळे लॉज, रिॲक्शन्स ज्या आहेत त्या तुम्हाला चांगले करून ठेवायचे आहे. आणि आन्सर जे आहेत ते नीटली आणि पॉईंट वाईज लिहायचे आहे. तुम्हाला सायन्समध्ये कोणतेही तुम्ही आन्सर लिहित असा, गिव्ह रिझन लिहित असा, 2 मार्क्स 3 मार्क क्वेश्चन सॉल्व करत असाल तर तुम्हाला पॉईंट वाईज लिहायचं आहे. मॅथमध्ये काय करायचं आहे तर बघा प्रॅक्टिस एव्हरीडे. असं होणार नाही म्हणून मी सांगितलं वरच तुम्हाला की मॅथ आणि सायन्स डेली घ्या. मॅथला तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रॅक्टिस करावं लागणार आहे. बरेच जण मी बघतो की मॅथचं बुक ओरली वाचतात, तर ही मॅथमध्ये टोटली चुकीची पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही मॅथला इम्प्रूव्ह करू शकणार नाही. मॅथ जर तुम्हाला करायचं आहे तर मॅथचं तुम्हाला पेन नोटबुक हातात घेऊन त्याचे क्वेश्चन्स नोटबुकवर लिहून कमीत कमी 2 सम्स जे आहेत तुम्हाला दररोज करून तुम्हाला मॅथची प्रॅक्टिस करावं लागणार आहे. तुम्हाला चॅप्टर वाईज फॉर्म्युलाचा चार्ट बनवावं लागणार आहे आणि त्याला रिव्हिजन त्याची डेली ठेवावं लागणार आहे. वर्ड प्रॉब्लेम्स आहे डायजेस्टमधून किंवा प्रिव्हियस इयर पेपर्समधून ते तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे. त्याच्यानंतर लँग्वेजेस जे आहे इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत, तर याचं तुम्हाला जे रायटिंग फॉर्मॅट्स आहे, रायटिंग स्किल्स आहे, लेटर, एसे, स्टोरी, स्पीच हे कसं लिहायचं, त्याच्यामध्ये किती शब्द आले पाहिजे, किती ओळी त्याच्यामध्ये आले पाहिजे, किती लाईन्समध्ये आपल्याला हे लिहिलं पाहिजे, लेटर लिहित असताना लेटरचे रूल्स आहे, एसे लिहित असताना शब्दरचना कशा असली पाहिजे, ह्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे लँग्वेजेसमध्ये. त्याच्यानंतर जे काही तुमचे लेसन्स आहे, पोएम्स आहे ते तुम्हाला रीड करायचे आहेत. 2 to 3 इम्पॉर्टंट आन्सर डेली तुम्हाला लिहायचे आहे, म्हणजे लिहिण्याचा सराव तुमचा सुरू राहील. आणि ग्रामरच्या वर्कशीट ज्या आहेत ते तुम्हाला प्रत्येक अल्टरनेट द्यायला 1 दिवसाआड तुम्हाला ग्रामर बघायचंच आहे, ग्रामर सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर राहिला आपला हिस्ट्री आणि जिओग्राफी. तर हिस्ट्री आणि जिओग्राफीबद्दल तुम्हाला काय करायचं आहे तर हिस्ट्रीचे जे इयर्स आहे, छोटे छोटे इव्हेंट्स आहे, ते रिझन्स आहे, इफेक्ट्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल एखादं युद्ध आहे, ते युद्ध कधी झालं, मग ते युद्ध होत असताना काय काय इव्हेंट झाले, ते युद्ध होण्याचं कारण काय होतं, ते झाल्यानंतर त्याचे इफेक्ट्स काय झाले, असं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवावी लागतात. जिओग्राफीमध्ये मॅप जे आहेत ते तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचे आहे. शॉर्ट नोट्स आहे त्या करायच्या आहे आणि त्याची रिव्हिजन करायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही गेलं रोज तुम्ही स्टडी, स्मार्ट स्टडी, हार्डवर्क नाही करायचं आपल्याला, स्मार्ट स्टडी केला, थोड्या वेळासाठी पण चांगला अभ्यास केला, 4 ते 6 तुम्ही चांगला तास अभ्यास करा, 10 तास अभ्यास करायची गरज नाही आहे. मोजून 4 ते 6 तास चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. शॉर्ट नोट बनवा, कलरफुल रिव्हिजन चार्ट बनवा, एखादा टेबल असेल इम्पॉर्टंट त्याला चार्टच्या फॉर्ममध्ये लिहा. त्याच्यानंतर विकली मॉक टेस्ट द्या, रिव्हिजन करा, प्रॅक्टिस पेपर सॉल्व करा आणि मोबाईल डिस्ट्रॅक्शनपासून अभ्यासाच्या वेळेमध्ये दूर थांबा. ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं जे टार्गेट आहे 90+% हे तुम्ही 100% अचीव करणार म्हणजे करणार. आणि तुम्हाला जर काही डाऊट येत असेल, तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही डाऊट आला असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, गरजू जे मुलं 10वीची एक्झाम देणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू.